हॅलो हाय नमस्कार, मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा झालेला आहे, मस्त झालेला आहे, खूप एन्जॉय केलेला आहे। तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी हे नक्की चाललेत कुठं, तर आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला। म्हटलं गाडी जरा सुनी करत होती म्हणून एक हार घेतला, मस्त लावला आणि आम्ही मस्त असं तुळजापूरच्या दिशेने रवाना झालो। सूर्याचे किरणे पडत होते, प्रकाश पडत होता आणि सुंदर अशा फुलांचं दर्शन झालं। मग म्हटलं ह्या फुलांनी तरी काय आपलं वाईट केलंय, मग म्हटलं यांना देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये शूट करूया। असं करता करता खूप सारे फुलं येत होते। मग मला जेवढे वाटले शूट करावं तेवढे मी या व्हिडिओच्या माध्यमातून शूट केलेले आहेत। फायनली तुम्ही व्हिडिओ इकडे बघू शकतात, किती नेचर भारी होतं, सकाळचं फ्रेश वातावरण होतं आणि माझ्या मैत्रिणी। तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तुळजापूर या ठिकाणी। तर तुळजापूर या ठिकाणी आम्ही पोहोचल्यावरती गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही आमचं मैत्रिणी निघालेलो आहोत। कुणी हाय करत होतं, कुणी टाटा करत होतं, सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेणं माझं काम होतं। कारण माझं जेवढी फॅमिली आम्ही सोबत गेलेलो होतो त्यातलं एक सुद्धा मिसिंग नाही दिसलं पाहिजे, एवढं माझं टार्गेट होतं। आणि तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा, तर माझ्या मुलाला सुट्टी नसल्यामुळे तो आला नव्हता। मग काय मस्त प्रसाद वगैरे घेतला आणि इथं जायचं आणि गजरे नाही घ्यायचं असं कधी झालंय का? मग आम्ही सर्वांनी मस्त असे गजरे वगैरे घेतले आणि मस्त केसामध्ये माळले आणि निघालो आम्ही दर्शनासाठी। फायनली इकडे बघू शकतात, कुणी म्हणत होतं मुखदर्शन करू, तर कुणी म्हणत होतं लाईनने करू। ठीक आहे म्हटलं, तिकडं जे सुचन ते करूया आपण त्या वेळेनुसार। मग मस्त आम्ही लाईनने दर्शन घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। गजरे वगैरे घेतले, मस्त दाखवले आणि तुळजापूरला गेल्यावर गजरे नाही घेतलं असं कधी होईल का बरं? अजिबात नाही। तर मस्त असे गजरे घेतले आणि माझा आवडता छंद म्हणजे गजरा लावणं, खूप छान वाटतं आणि एक मस्त छान वाटलं, घ्यावं म्हटलं आणि मस्त असं फोटोशूट सुरू होतं। कोणी म्हणत होतं माऊ इकडं बघ तिकडं बघ, हॅलो हाय बाय बाय असं सुरू होतं। मग लेकरांनी मस्त असं शूट केलं। आम्ही त्या शूटमध्ये पायऱ्या उतरायलेले व्हिडिओ घेतले, खूप छान वाटलं आणि मस्त बाय बाय केला। तर फायनली आम्ही जे कमान दिसली त्या कमानच्या दिशेने निघालो। तर तिथून देखील म्हटलं थोडंसं शूट करावं, खाली गर्दी किती आहे, मंदिर दिसत होतं छान, मस्त मंदिराच्या अवतीभोवती फिरून थोडंसं मस्त छान प्रकारे असं शूटिंग घेतली आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत रांगेमध्ये। तर इकडे बघत होते, कुणी पाठीमागं पडलेलं होतं तर कुणी पुढं चालत होतं। मी आपलं माझ्या हातात मोबाईल होता, सगळ्यांना शूट करण्याचं काम या ठिकाणी मी करत होते। मस्त मग आम्ही पण धमाल केली, मस्त एन्जॉय करून पळू लागला, उताराचा रस्ता होता। फायनली आम्ही आता देवीच्या मंदिरात थोड्याच वेळात जाणारच होतात। तर आम्ही या ठिकाणी बघू शकतात, मी माझ्या मैत्रिणी मस्त असं शूटमध्ये घेतलेले आहेत की गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं म्हणता यावं। तसेच आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या आवड आपण जोपासल्या पाहिजे। आवड असली की सवड भेटते आणि सवड काढायला आवड लागते, हे माझा डायलॉग आहे, मस्त आहे। आणि मी प्रत्येक वेळी शूट करत असते की आपल्याला मोबाईलमधून जरी आपल्या सगळ्या गोष्टी डिलीट झाल्या तरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, बरोबर? मग आम्ही घेतला प्रसाद आणि फायनली मेन मंदिरामध्ये पोहोचल्याच्या नंतर थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला आणि जिथं मोबाईल अलाउड नव्हता तिथं बंद केला आणि बाहेर मस्त दर्शन घेऊन बाहेर आला। तर इथं काय दिसला, चिंतामणी गोटा। कोणी म्हटलं चला घ्यायचं का शूटमध्ये? म्हटलं नको रे बाबा, नशिबाची परीक्षा अजिबात नको। मग मस्त असं छान या ठिकाणी थोडंसं शूट केलं आणि आम्ही आता निघालेलो आहोत वरच्या दिशेने। मग आमची गाडी जिथे पार्क केली तिथे मस्त आता वरच्या दिशेने चढला, मस्त शूट वगैरे झालं आणि लेकरं म्हणले आता आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायचं आहे। मग म्हटलं चला त्यांच्यासाठी खाऊया काहीतरी। मग या ठिकाणी कंदुळाचं पण दर्शन घेतलं लांबूनच, आम्ही गेला नाहीत। फोटोशूट वगैरे मस्त असं केलं आणि फायनली लेकरं म्हणले आता आपल्याला भूक लागली आहे, काहीतरी खायचं आहे। म्हटलं ठीक आहे। मग आम्ही मस्त छान असं एक शुद्ध शाकाहारी हॉटेल पाहिलं आणि तिथे गेलो। मस्त बाहेर असे फोटोशूट वगैरे पण आम्ही थोडे घेतले, ते पण या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत। आणि हॉटेलला गेलो, तिथं आम्ही चहा ऑर्डर केला, कुणाला उपवास होतं त्यांचं उपवासाचं घेतलं, मुलांना नाश्त्याचं दिलं, नाश्ता वगैरे केला आणि थेट गाडीच्या दिशेने आम्ही रवाना झालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी। पुढचा ब्लॉग नक्की बघा, पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय माता दी।